नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेल बघून समजत असेल कुठल्या टॉपिकवर आहे। आज तुम्हाला मी सांगणार जसं की कुणाचाही कॉल आला तर तुमच्या फोनवर ते जे की नाव आहे ते अनाउन्समेंट झालं पाहिजे। तर हे कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय सांगतो आणि कुठलं सेटिंग ऑन करायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। फक्त तुम्हाला एक सेटिंग ऑन करायचा आणि तुम्हाला कोणाचा सुद्धा कॉल आला तर तुमच्या मोबाईलमध्ये त्याचं नाव येणार आहे आणि ते नाव आहे ते अनाउन्समेंट तुमचा मोबाईल करणार। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ फक्त विदाउट स्किप करता पाहू नका, एकदम लहान व्हिडिओ झालाय आणि जे काही मी सेटिंग सांगणार आहे ते तुम्हाला सेटिंग करायचं आणि कुठल्या ॲप्लिकेशनचं तुम्हाला सेटिंग करायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे। जसं की बऱ्याचशा जणांना काय असतं की फोन आला की कोणाचं नाव आहे ते अनाउन्समेंट झालं पाहिजे, अशा पद्धतीचं बऱ्याचशा जणांना जी की सेटिंग करायचं असतं तर हे सेटिंग कसं करतात ते सांगतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आणि ही ॲप्लिकेशन मला वाटतं 99% लोकांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड असेल। त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे ट्रू कॉलर। ही तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन इझिली तिथून डाउनलोड करून घेऊ शकता आणि जर अपडेट जर तुम्ही डाउनलोड केले असेल ना अपडेट जर नसेल तर तुम्हाला ट्रू कॉलर ही ॲप्लिकेशन जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो ट्रू कॉलरमध्ये एकच सेटिंग करायचं आहे आणि ती सेटिंग केल्याने तुमच्यात नंबर सेव्ह असो किंवा नसो तुम्हाला त्या मोबाईल नंबर सहित त्याचे जे काही नाव आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तुमचा मोबाईल। त्यासाठी काय करायचं ट्रू कॉलर जी की ॲप्लिकेशन आहे ती ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर वर इथं 3 लाईनवर क्लिक करा आणि सेटिंगमध्ये जावा। सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुमच्यावर जे काही ट्रू कॉलरचे सेटिंग्स आहेत ते अशा पद्धतीतून ओपन होऊन जातील। त्यानंतर ते आपल्याला कॉल्समध्ये जायचं आहे, ही कॉल्स 2 नंबरचा ऑप्शन आहे तो तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। कॉल्सवर गेल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने नवीन कायचा इंटरफेस येईल। त्यानंतर खाली इकडे स्क्रोल डाऊन करत जायचं आहे। इथे तुम्हाला सगळ्या काय सेटिंग्स भेटेल, ज्या काही कॉलच्या जे काही सेटिंग्स आहेत सगळ्या तुम्हाला इथे डिटेल्स भेटून जातील। त्यानंतर खाली इकडे स्क्रोल डाऊन करत जायचं आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला फक्त एक ऑप्शन इथे इनेबल करून घ्यायचा आहे आणि तो ऑप्शन जर तुम्ही इनेबल केला तर तुम्हाला सांगतो कुणाचाही कॉल येऊ जो नंबर तुमच्या मोबाईलमध्ये जरी सेव्ह नसेल तरी सुद्धा तो काय तुम्हाला इझिली तुमचा मोबाईल आहे त्याचं नाव सांगणार आहे। जसं की आता खाली इथे स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे बघू शकता अनाउन्स फोन कॉल्सचा एक ऑप्शन भेटेल, बघू शकता फोन कॉलचं एक सेटिंग आहे, बघू शकता ह्याला फक्त तुम्हाला ऑन करून घ्यायचं। ओके, ह्याला ऑन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता इथे सेटिंगचं एक खाली ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तेव्हा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑलवेजवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथे ओनली असेल इथे ऑलवेजवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ऑलवेजवर सिलेक्ट केल्यानंतर जी की सेटिंग आहे ते तुमचं ऑन झालं आहे आणि तुम्हाला कुणाचाही कॉल आला तो नंबर भले तुमच्या सेव्ह नसो तरी त्याचा नंबर सहित त्याचं जे की नाव आहे ते तुम्हाला तुमचा मोबाईल सांगणार आहे। फक्त हे एक सेटिंग केल्याने ट्रू कॉलरचं हाय हो तुम्हाला समजलं असेल की हे सेटिंग कशा पद्धतीने ऑन करायचं। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सर्वांनी नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरही नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।